बदामी कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. गाव छोटे असले तरीही या गावाचा इतिहास खूप मोठा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे हे शहर सध्या पर्यटकांना खूप आकर्षित करत आहे. बदामी आणि आजूबाजूच्या परिसरात फिरण्यासारखं खूप काही आहे. या बदामी ट्रिपची प्लॅनिंग नेमकी कशी करायची, तेथील राहण्यासाठीची सोय, फिरणं अशा बऱ्याच गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा. आता थोडंसं बदामी बद्दल जाणून घेऊया. बदामी म्हणजे इतिहासकालीन वातापी. साधारणतः 6व्या शतकात बदामी हे शहर चालुक्य राज्याची राजधानी होती. त्यामुळे या ठिकाणी चालुक्यकालीन बरीच मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणी बौद्ध, जैन या धर्माच्या गुहा देखील आपल्याला पाहायला मिळतात. बहुतांश मंदिरे आणि गुहा या लाल वालुकाश्मातील आहेत. या ठिकाणी आपल्याला विष्णूचे दशावतार, महाभारतातील काही प्रसंग, देवदेवतांच्या मूर्ती, कृष्णाच्या रासलीला असे अनेक प्रसंग या मंदिराच्या व गुहांच्या भिंतीवर कोरलेले दिसतात. पण या ऐतिहासिक बदामीला नेमकी जायचं कसं? सोप्पं आहे. बदामी येथे रेल्वे स्टेशन आहे आणि मुंबई पुण्यावरून डायरेक्ट ट्रेन सुद्धा. 2च ट्रेन असल्याने आधीच बुकिंग केलेलं उत्तम. बसेसचे ऑप्शन देखील कमी आहे, परंतु हुबळीवरून कर्नाटक सरकारच्या बसेस उपलब्ध असतातच. बदामीमध्ये राहण्यासाठी फार काही ऑप्शन्स अवेलेबल नाही. बेसिक सुविधा असणारे हॉटेल्स किंवा होमस्टे. यामध्ये सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे कर्नाटक पर्यटन विभागाचे हॉटेल मयुरा चालुक्य बदामी. या हॉटेल पासून बदामीमधील टुरिस्ट प्लेसेस पर्यंत तुम्ही चालत देखील जाऊ शकता. 2500 रुपयांमध्ये ब्रेकफास्ट सहित या हॉटेलमध्ये तुम्ही राहू शकता. या हॉटेल्सचे बुकिंग तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता आपण पाहूया बदामीमध्ये फिरण्यासाठी काय काय आहे. बदामीची ट्रिप ही 2 दिवसात पूर्ण होते. काही जण एका दिवसात देखील करतात, परंतु त्यात मज्जा नाही. पहिल्या दिवशी आपण बदामीमधील प्लेसेस करू शकतो. पहिल्या दिवसाची सुरुवात आरामात केली तरी चालेल. तुमच्या हॉटेल पासून तुम्ही चालत किंवा रिक्षाने बदामी केव्स पर्यंत जाऊ शकता. बदामी केव्स फिरून तिथेच खाली असणाऱ्या अगस्त्य लेकला व्हिजिट करा. तिथून यल्लम्मा देवीचे मंदिर आणि मग पुरातन विभागाचे म्युझियम ही सर्व ठिकाणे फिरून झाल्यावर सनसेट साठी तुम्ही भूतनाथ मंदिरात किंवा बदामी किल्ल्यावर जाऊ शकता. दोन्ही ठिकाणापासून सनसेट खूपच सुंदर दिसतो. हे ठिकाणे फिरून दिवसाचा शेवट करू शकतो. दुसऱ्या दिवशी फिरण्यासाठी रिक्षाची गरज लागेल, कारण आज आपण बदामीच्या जवळपासची ठिकाणे फिरणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम बनशंकरी देवीचे मंदिर. देवीचे मंदिर हे चालुक्य काळातील असून त्याचे आर्किटेक्चर खूपच पाहण्यासारखे आहे. त्यानंतरचे ठिकाण आहे महाकूट. या ठिकाणी विविध मंदिरांचा समूह आहे. या ठिकाणी बरेच पर्यटक येत नाहीत. महाकूट हे ठिकाण अतिशय शांत आणि प्रसन्न करणारे आहे. त्यानंतर पुढचे ठिकाण आहे पट्टडक्कल. या ठिकाणाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. या ठिकाणी देखील विविध देवदेवतांची खूप सारी मंदिरे आहेत. या मंदिरांचे आर्किटेक्चर देखील पाहण्यासारखे आहे. हम्पीमधील विरूपाक्ष मंदिरासारखे मंदिर या ठिकाणी आहे. पट्टडक्कल पासून थोड्याच अंतरावर ऐहोले हे छोटे गाव आहे. या गावाला मंदिरांचे गाव असेही म्हटले जाते. पूर्वीच्या काळी या गावामध्ये 150 पेक्षा अधिक मंदिरे होती असे म्हटले जाते. सध्या काहीच मंदिरे चांगल्या स्थितीत आहेत. ही ठिकाणे फिरून आम्ही आमच्या बदामी ट्रिपचा शेवट केला आणि पुण्याच्या दिशेने निघालो. जर तुम्हाला ही ट्रिप एक्सटेंड करायची असेल तर तुम्ही हम्पीला देखील जाऊ शकता. बदामीमधील सर्व ठिकाणे ऐतिहासिक असल्याने येथे एंट्री फी आहे. प्रत्येक ठिकाणीची एंट्री फीचे डिटेल स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. 2 ते 3 दिवसात संपूर्ण हम्पी फिरू शकता. रिटर्न येण्यासाठी संध्याकाळी बदामीवरून ट्रेन आहे. जेवणासाठी बदामीमध्ये उडुपी रेस्टॉरंट्स देखील आहेत.
आम्हाला नाश्त्यासाठी एक मस्त रेस्टॉरंट सापडले होते, पण या रेस्टॉरंटचे काहीच नाव नव्हते. म्हणून या रेस्टॉरंटच्या लोकेशनची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नक्की ट्राय करा. जर तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर बदामी पासून जवळच असणाऱ्या इरकल या गावात साडीची शॉपिंग करू शकता. बदामीचा प्लॅन करत असाल तर ही आयटिनरी फॉलो करू शकता. जर अजून प्लॅन केला नसेल तर नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.